सरकारमधील कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करा. शिवसेना ठाकरे गटाचा जनआक्रोश मोर्चा. महायुती शासनातील कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या कारभारामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याची प्रतिमा मलिन होत असून बदनामी होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी राज्य शासनाचा निषेध करत कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करण्याऐवजी त्यांची पाठराखण करण्याचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला स्पष्टपणे सांगावे अशी मागणी केली. सरकारमध्ये जे कलंकित मंत्री आणि भ्रष्टाचारी मंत्री आहेत यांची हकालपट्टी व्हावी या निमित्ताने नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही धरणे आणि आंदोलन केलेले आहे. राज्य शासनाच्या या कलंकित मंत्र्यांनी ताबडतोब बरखास्त करावे अशी मागणी नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडून आम्ही करत आहोत. आज महाराष्ट्रामध्ये आपलं जर पाहायला गेलं तर आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ चालू असताना शेतकऱ्यांचे विषय मांडण्याऐवजी रमी खेळत एवढे मग्न होतं की त्यांना हे देखील मान्य झालं की विधिमंडळ चालू आहे आणि आपण रमी खेळत आहोत. अशा कलंकित मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळात बरखास्त करायला पाहिजे होतं, परंतु लाचारी मुख्यमंत्र्यांना ते निर्णय घेता येत नाही आहे. म्हणून त्या संदर्भात आज नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कलंकित मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करावी अशा स्वरूपाची मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस आंदोलन ठेवलं आहे आणि त्या आदेशाने हे आंदोलन आज नंदुरबार जिल्ह्यात करण्यात येत आहे. सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.